मंडळी, स्वागत आहे आपले मराठी बाणाच्या या नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून यात दिवंगत महंतांच्या अंत्यदर्शनापासून ते नवीन महंतांच्या निवडीची प्रक्रिया व दिवंगत महंतांचे अंत्यसंस्कार जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे पीठ मानल्या जाणाऱ्या माहूर येथील दत्तशिखर संस्थांवर शोककळा पसरली असून संस्थांचे परमपूज्य महंत श्री श्री मधुसूदन भारती गुरु अच्युत भारती महाराज यांचे दिनांक 4 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या जाण्याने दत्तभक्तांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या पार्थिवावर दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता दत्तशिखर संस्थान येथे संन्याशी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी देशभरातील साधू संत, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी आणि लाखो भाविक भक्त उपस्थित होते। देवा दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात तसेच वेद मंत्रांच्या निनादात वातावरण भारावून गेले होते। दत्तशिखर संस्थांच्या परंपरेनुसार विद्यमान महंतांच्या पश्चात नवीन उत्तराधिकारीची निवड केल्याशिवाय अंत्यसंस्कार करता येत नाही। त्यानुसार मोठे घोडेघर, लहान घोडेघर, मोठे हवेली घर व लहान हवेली घर या 4 घरांमधून प्रतिनिधी पात्र ठरतात। या प्रक्रियेनुसार दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया ऑनस्क्रीन पद्धतीने पारदर्शक रीतीने राबवण्यात आली। उत्तराधिकारी पदासाठी डॉक्टर धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती, वासुदेव भारती गुरु बळीराम भारती आणि धनराज भारती गुरु शालिग्राम भारती महाराज यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते। मात्र नामांकन परत घेण्याच्या मुदतीत वासुदेव भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने अंतिम लढत 2 उमेदवारांमध्ये झाली। यानंतर दोन्ही उमेदवारांच्या नावांच्या दत्तचिठ्ठ्या तांब्याच्या पवित्र कमंडलूमध्ये ठेवून कर्नाटक येथील 5 वर्षांच्या बालकाच्या हस्ते भगवान दत्तप्रभूंच्या साक्षीने चिठ्ठी काढण्यात आली। विशेष म्हणजे सलग 3 वेळा डॉक्टर धनेश्वर उर्फ श्याम भारती गुरु आनंद भारती महाराज यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची दत्तशिखर संस्थांच्या नव्या महंत व उत्तराधिकारी म्हणून घोषणा करण्यात आली। संन्याशी परंपरेनुसार त्यांचे मुंडन करून पंचामृत स्नान, भस्मलेपन आदी विधी पार पाडण्यात आले। त्यानंतर त्यांना परमपूज्य श्री श्री डॉक्टर धनेश्वर गुरु मधुसूदन भारती महाराज असे नवीन नामकरण देण्यात आले आणि संस्थांच्या पारंपरिक गादीवर विधिवत विराजमान करण्यात आले। यानंतर परमपूज्य श्री श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना दत्तशिखर मंदिर परिसरात समाधिस्थ करण्यात आले। डॉक्टर धनेश्वर गुरु मधुसूदन भारती महाराज हे दत्तशिखर संस्थांचे 31वे महंत झाले आहेत। दरम्यान दिनांक 19 एप्रिल रोजी दत्तशिखर संस्थान येथे परमपूज्य श्री श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या स्मरणार्थ 16 पूजा आयोजित करण्यात आली असून सर्व साधू संत, महापुरुष तसेच भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे।